आणि आता शेवटी पाहूया एक रिपोर्ट। वंचित बहुजन आघाडीच्या महामेळाव्याची तयारी झिरो ग्राउंड वरून बेस्ट टीव्हीच्या माध्यमातून। वंचित भारिप कोकण अध्यक्ष सुनील पवार आणि जिल्हाध्यक्ष रुपेंद्र जाधव यांनी झिरो ग्राउंड वरून रात्री 11 वाजता दिलेली ही माहिती। वंचित बहुजन आघाडीची महासभा या रत्नागिरीमध्ये होत आहे। या रत्नागिरी सभा करत असताना या पक्षाचे आणि भारिप बहुजन महासंघाचे नेते, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाशदादा बाळासाहेब आंबेडकर आणि त्याच्यावर असणारे सगळे ओवैसी साहेब, इम्तियाज जलील आणि या कोकण भूमिपुत्रातले राजाराम पाटील अशी सर्व नेते मंडळी उद्या हजर होणार आहेत। आणि उद्या आमचे जे मुस्लिम बांधव आहेत त्यांचा उद्या इस्तिफा आहे, त्याबद्दल त्यांना पहिल्यांदा हार्दिक शुभेच्छा मी व्यक्त करतो। परंतु आमचं एक मुस्लिम बांधवांना आव्हान आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये गेल्या 70 वर्षापासून आपण वंचित राहिला होता, सत्तेपासून आपल्याला वंचित ठेवलं होतं आणि या कोकणाच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सत्तेपासून वंचित ठेवल्यानंतर या कोकणाने एक भूमिका नेहमी ठेवली होती की नेहमी या कोकणाने समाजवादी विचारधारा पकडली होती आणि नेहमी समाजवादी विचारधारेची पकड केली होती। आणि हे सगळं असताना सुद्धा जो समाज होता, जो इकडचा कुणबी समाज आहे, हा फार मोठ्या संख्येने आहे, इथं 55% कुणबी समाज आहे, पण तो सत्ता यांच्या हाती दिली नाही। आणि म्हणून आम्ही सगळ्या समाजाला इथं आव्हान करतो आहे की वंचित बहुजन आघाडी ही महाराष्ट्रामध्ये झंझावात निर्माण करत आहे आणि या झंझावात निर्माण करताना आपण सर्वांनी याच्यामध्ये सामील व्हा। आणि बाळासाहेब आंबेडकर हे कसे आंबेडकरी विचाराचे नेते आहेत, बाबासाहेबांनंतर आंबेडकर वारसा लाभलेला एक बाळासाहेब आंबेडकर या समाजाचे नेते आहेत, बहुजन समाजाचे नेते आहेत आणि इथे असणाऱ्या सगळ्या आगरी कोळी कुणबी समाज या सगळ्यांना बरोबर घेणारा एक नेता आहे। आणि हा नेता आज महाराष्ट्रामध्ये जो झंझावात निर्माण केलेला आहे, या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, BJP सेनेनं जो पर्याय उभा केलेला आहे, तो तिसरा जो पर्याय उभा केलेला आहे, तो मला वाटतं आपण सगळ्यांनी कोकणवासियाच्या भूमिपुत्राने आपण आत्मसात केला पाहिजे। बाळासाहेब आंबेडकर हे आंबेडकरी विचाराचे धारे असले, बाबासाहेबचे नातू जरी असले तरी विचार हा एक वेगळा विचार घेऊन त्या देशासमोर आलेले आहेत, महाराष्ट्रात आलेले आहेत। आणि म्हणून महाराष्ट्रामधल्या संपूर्ण समाजांचं लक्ष त्याच्याकडे लागलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की कोकणामध्ये भूमिपुत्रांनी कुठे आता मागे राहू नये। आपण एक नेता, एक झेंडा, एक पक्ष हा जर स्वीकारलात आणि बाळासाहेब आंबेडकरांच्या मागे जर कोकणामध्ये राहिलात तर मला वाटतं इथे जे असणारे जे कालपर्यंत जे मराठा नावाने बाबासाहेबांच्या नावाने किंवा छत्रपती शिवाजी नावाने जे सत्ता भोगत होते, या सत्ताधाऱ्यांना सुद्धा आज आपण इथून पाठवून दिला पाहिजे। आणि जर कोकणाचा भरभराट करायची, कोकणाची जर उन्नती करायची असेल तर मला असं वाटतं की वंचित बहुजन आघाडीचा स्थानिक उमेदवार, स्थानिक लोक आणि यांनी जर आपला पाठिंबा दिला आणि स्थानिक तरुणांकडच्या जर वंचित बहुजन आघाडीची धुरा आपल्या ताब्यात घेतली तर मला वाटत नाही आपण कोकण सुजलाम सुफलाम करू शकतो। आणि या कोकणाला आजपर्यंत पाहिलं 70 वर्षामध्ये की कोकणाचं सौंदर्य सुंदर आहे, परंतु कोकणामध्ये तरुण रोजगार नाही आणि म्हणून हा तरुण इकडचा उठतो तो मुंबईला जातो, तो आपण इथे कुठे थांबवला पाहिजे। आणि हे थांबवायचं असेल तर आपण इथे रोजगार उभा केला पाहिजे। आणि म्हणून आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या विचाराने आम्ही तुम्हाला एक जाहीर सांगू देतो की ज्या दिवशी आम्हाला महाराष्ट्राची सत्ता आमच्या हाती येईल त्या दिवशी कोकणाला आम्ही सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही, एवढं आम्ही बोलतो। जीवनसुद्धा पुढे जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत। या ठिकाणी आज 7 तारीख आहे आणि साधारणतः रात्रीचे 10:30 आता ही टायमिंग झालेलं आहे। या संपूर्ण बाळासाहेबांची जी उद्या आणि ओवैसी साहेबांची या ठिकाणी जी सभा होणार आहे वंचितच्या माध्यमातून, त्याचं संपूर्ण निरीक्षण करायला कोकणचे आमचे अध्यक्ष पवारसाहेब या ठिकाणी उपस्थित आज सकाळपासूनच झालेले आहेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ग्राउंडची संपूर्ण जी काय पाहणी केली जाते किंवा नियोजन केलं जाते ते पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली होते। आणि आज या एवढे टायमिंग झालेले असतानासुद्धा सगळे कार्यकर्ते, मग त्याचबरोबर एमआयएमचे आहेत, समविचारी पक्षाचे आमच्या सगळे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। या स्टेजसाठी आणि एकंदरीत या ग्राउंडसाठी किंवा या सभेसाठी एकंदरीत होणारा खर्च हा सगळ्या इथल्या छोट्या मोठ्या अशा कार्यकर्त्यांनी स्वबळावरती केलेला आहे। स्वमेहनत घेऊन त्या ठिकाणी ह्या स्टेजचं उभारणी केलेली आहे। त्याचबरोबर ह्या ग्राउंडची जी काय आज आपण या ठिकाणी पाहतोय ती सुद्धा उभारणी त्यांनी स्वतःच्या स्वबळावरती केलेली आहे। या तमाम रत्नागिरीवासियांना वंचित बहुजन आघाडीच्या या सभेसाठी आवाहन या ठिकाणी आम्ही केलेलं आहे। आज आमच्या पवारसाहेबांनी या ठिकाणी या कोकणवासियांचे प्रश्न वंचित बहुजन आघाडी सत्तेत आल्याच्यानंतर कशाप्रकारे आम्ही सोडवू शकतो हे या ठिकाणी मांडलेलं आहे। तर मी वंचित बहुजन आघाडीचं जिल्हा अध्यक्ष रुपेंद्र जाधव या नात्यानं या तमाम रत्नागिरीवासियांना एक आवाहन करतो की उद्या दुपारी 2 वाजता
चंपक मैदान रत्नागिरी या ठिकाणी उपस्थित राहून या परिवर्तन चळवळीमध्ये सभेमध्ये आपण येऊन त्या सभेचे साक्षीदार व्हा आणि येणाऱ्या काळामध्ये आपण ह्या महाराष्ट्राची सत्ता ही वंचितांच्या हातात देऊन वंचितांचे प्रश्न वंचितांनी सोडवावे यासाठी उद्या उपस्थित राहा हे आवाहन मी आताच आपण पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीच्या महामेळाव्याची पूर्वतयारीबाबतची माहिती. तर या होत्या सविस्तर बातम्या आणि आता जाता जाता शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर.